नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रूपा राणी निकम यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर उपमहापौर पदासाठी जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. तर त्यातलं आमच्या प्रामुख्याने दोन नेते, राज्याचे अध्यक्ष रवीजी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, त्यांनी आम्हा सगळ्यांशी चर्चा करून रूपा राणी संग्रामसिंह निकम हे नाव महापौरासाठी फायनल करून मला घोषित करण्याचे अधिकार दिले. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, गटनेते मुरलीधर जाधव यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलाय. भारतीय जनता पार्टीचा दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या पवित्र अस्थि कलशाचे महाराष्ट्रातील विविध भागात दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दिवंगत अजित पवार यांच्या अस्थि कलशाचे दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देताना अनेक कार्यकर्त्यांचे अश्रू अनावर झाले, तर परिसर शोकमय वातावरणाने भरून गेला. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज फलटण तालुक्यातील तरडगाव येथे भेट देऊन राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्यासोबत झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक कैलासवासी विदीप जाधव यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी कैलासवासी विदीप जाधव यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. दुर्दैवाने अजितदादांच्या विमान अपघातात झालेल्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कार्यकर्ते अक्षरशः पोरके झालेत. ही हानी आयुष्यात कधीही भरून न निघणारी असल्याची भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. मी सुनेत्रा वहिनीचा आम्ही मनपूर्वक आभारी आहे, कारण अशा दुःखाच्या वेळेला आपलं दुःख बाजूला सोडून त्यांनी आम्हाला आधार देण्यासाठी त्या उपमुख्यमंत्री पदावर राजी झाल्या. त्यांनी तिसरा दिवस झाल्याबरोबर चौथ्या दिवशी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांनी शपथ घेत कार्यकर्त्यांसाठी पुढे येण्याचं धैर्य दाखवलं, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. आज कोल्हापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दिवंगत अजित पवार यांच्या अस्थि कलशाचे दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम मधल्या रणात आहे. ट्रक ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक सुरू आहे, पण अतिरिक्त भारामुळे या वाहनांचा अपघात होतोय. शहरातील तोरसकर चौकात शुक्रवारी मध्यरात्री ऊसाची ट्रॉली उलटली, पण जीवितहानी झाली नाही. पण या निमित्ताने शहर जिल्ह्यातील असे अनेक डेंजर झोन चर्चेत आलेत. अशा टिकटी चौकांमध्ये दिशादर्शक फलक चिन्हांचा अभाव असल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे अवजड वाहतुकीसाठी पर्यायी कमी वर्दळीच्या रस्त्यांची गरज अधोरेखित झाली आहे. जिल्ह्यातील गूळ व्यवसायाला या हंगामात काहीसे दिलासादायक चित्र पाहायला मिळते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूर बाजार समितीमध्ये 2.21 लाख गुळाची आवक जास्त झाली आहे. नियमितपणे सुरू असलेली गुऱ्हाळघरे आणि समाधानकारक दरामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 16-18 323 तर यंदा 19-04-988 इतक्या गूळ रव्याची आवक जानेवारी अखेरपर्यंत झाली आहे. यामध्ये काहीशी वाढ होऊन सरासरी दर 4100 रुपये झालाय. परंतु यंदाच्या हंगामात गूळ रव्याची आवक वाढल्याचे समाधानकारक चित्र दिसते. वास्तवाचे भान ठेवणारा पण सुधारणांना वाट देणारा आणि दीर्घकालीन प्रगतीचा पथ मोकळा करणारा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलाय. I propose to launch a scheme for development of Buddhist circuits
in Arunachal Pradesh, Sikkim, Assam, Manipur, Mizoram, and Tripura. The scheme will cover preservation of temples and monasteries, pilgrimage interpretation centers, connectivity, and pilgrim amenities. या अर्थसंकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास आणि उपयोगाला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच महिला, शेतकरी, गरीब आणि युवा वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मंदाताई नवरे यांच्या संत गजानन महाराज मंदिरात सालाबाद प्रमाणे श्रींचा 148वा प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होतोय. सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ध्वजारोहण, ग्रंथपूजन व गजानन विजय ग्रंथाच्या पारायणास सुरुवात होणार आहे. दिनांक 2, 3 व 4 फेब्रुवारी रोजी गजानन विजय ग्रंथाचे पारायण व महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत. मुख्य सोहळा रविवारी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुग्धाभिषेक, सामुदायिक पारायण, काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने संपन्न होणार आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.